सो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। तो गाइज अपन आज बहुत टाइम बाद ब्लॉग कर रहे हैं। मैं हमेशा हर 2 ब्लॉग के बाद यही बोलता हूँ क्योंकि हमारे ब्लॉग में अभी गैप बहुत ज़्यादा हो गया है। अभी ब्लॉग क्यों बना रहा हूँ मैं आज, क्योंकि अभी आने वाले हैं गणपति जी, मतलब थोड़े दिन में अभी गणेश चतुर्थी भी आएगी। तो उस दिन गणपति जी का हमारे घर में आगमन होगा, तो उसका अपन अभी डेकोरेशन करेंगे। तो मैं उसका ब्लॉग बनाना चाहता हूँ। तो अपन बहुत टाइम बाद ब्लॉग कर रहे हैं। तो पीछे आप देख सकते हो डेकोरेशन की तैयारी स्टार्ट हो गई है। आपको दिखाता हूँ, प्लानिंग चल रहा है। मतलब ये इधर वो उसके बीच में ऐसा कुछ तो डेकोरेशन आएगा, और ये ऐसा ये सिर्फ बैकग्राउंड का जो इसके ऐसा फ्रेम है, तो इसको एक और फ्रेम हमको तैयार करना है आगे वाले, इधर आगे जो ये कॉर्नर है ना, इधर से मतलब ऐसा, ताकि अपन एक ऐसा बॉक्स बना पाए। और फिर ऐसा साइड से फिर उसको कवर कर देंगे पूरा कपडे से। आम्हाला काहीच ते आहे ना मंडप टाईप बनवायचे, और मी अचानक मराठीमध्ये शिफ्ट झालो आहे, कारण की काय माहिती मला आता बोलशी वाटते अचानक मराठीमध्ये। तर या फ्रेम बनवायची अशी एवढी, मग ती थोडी अशी बनवायची, मग तिला साईडनी कवर करायचं। गाईज मी सगळे आता मेजरमेंट्स घेतो। आता मी टेम्पररी जुगाड इथे हा केला, शूजचे बॉक्स ठेवले टेम्पररी। आता आपल्याला फ्रंट साईडला अजून आपल्याकडे लाकडं आहेत, मग त्यांनी बांधायचे। तर आलोच मी। तो गाईज एक प्रॉब्लेम झाला आहे, आपण आलो आहे आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये। तर ना पहिले हे वाली लाकडं पाहिजे होती अशी, पण प्रॉब्लेम काय झाली, आपल्याकडे खूप होते पण ते मागं आम्ही देऊन टाकले कारण की लागत नाही म्हणून। पण आता ते लागते ते गाईज लाकडं तर आहे, पण ती लाकडं आहेत ही वाली, ती लाकडं आहेत गाईज ही वाली। तर आपल्याला मग ह्या लाकडांनी काहीतरी करायला लागणार आहे। हे आपण आलो ह्या गाईज आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये। हा आपला इंडस्ट्रियल एरिया आहे मागे, इथं काही पण होतं। इथं पण आता आला आहे पाऊस गाईज, अचानक पावसाने कमबॅक दाखवला आहे। तर मग आपल्याला थोडा थांबायला लागेल। तर तोपर्यंत मी जे मेजरमेंट्स घेतलेत ते मार्क करतो आणि कापतो गाईज। आता जी लाकडं आहे आपण त्यातच काम करूया, नाहीतर मग जर लागलं तर वेगळी लाकडं आपण घेऊन येऊ शकतो। पण काय ह्याच्यातच फील आहे गाईज, बघा त्याचं आपण काहीतरी स्क्रॅचपासून बनवून त्याला चांगलं बनवलं। अरे गाईज प्रॉब्लेम झाला आहे, पाऊस जरा वेगात आहे। पाऊस जरा होती, स्पीड जरा जोरात झाली आहे, इथे जरा ओल्लं झालं आहे। आपलं हार्डवेअर एरिया पण ओल्ला झाला आहे। पण गाईज मी तोपर्यंत ही वाली जे लाकडं आहेत ते सॉर्ट केले। हे 3 लाकडांपैकी 2 घ्यायचं आपल्याला पडलं, 1 लाकड पडलं। ह्याला थोडंसं कापायला लागणार आहे पिंत, आणि मग होईल। आता मग मी तो देतो अपडेट थोड्या वेळाने। सगळेच प्रॉब्लेम काय आहे, त्या लाकडांना थोडे खिळे आहेत, मग आपल्याला ते थोडे खिळे काढायला लागतात। मग आता पावसामुळे त्याला नीट एरिया पाहिजे, आणि ह्याच्यावरती आपण काढू नाही शकत, कारण की खाली जर चुकून इकडे तिकडे झालं तर मग फरशी पण फुटू शकते। कारण की जर समजा मी जोरात मारली हातोडी तर मग फुटून मग काम पाडेल। तर तोपर्यंत काही आपण ना हे लाकडं कापून घेऊया, आणि मग नंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवतो, सांगतो। मी आज अचानक भयानक का आलं तर, कारण की मला काहीतरी दाखवायचं तुम्हाला। हे पेनचे ग्रिप्स, आणि हे मी का दाखवते कारण की गाईज हे पेनचे ग्रिप्स मी खूप आधी गोळा करायचो स्कूलमध्ये, आणि आम्ही फ्रेंड्स पण होतो, तर त्यामुळे मी दाखवते। आणि मला ती मेमरी आठवं म्हणून मी ब्लॉगमध्ये टाकते। हाय की गाईज मी ह्याला कापलेलं आहे, ती लाकडे एक्स्ट्रा पार्ट्स इथे आहे। आता मी याचे थोडे खिळे काढतोय जे असे लागू शकतात हाताला। तर मग भेटूया थोड्या वेळाने। फ्रेम रेडी आहे, तुम्हाला दाखवा 3, 2, 1। ही आहे आपली फ्रेम, तुम्हाला मार्क दाखवतो। आता ही बॅकग्राऊंड इग्नोर करा गाईज। तुम्हाला बॅकग्राऊंडचं ट्रान्सफॉर्मेशनचं पाहिजे का तुम्हाला काहीतरी व्लॉग्स वगैरे? मला वाटते आता ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला चालू करणार आहे, तर मग आपण ट्रान्सफॉर्मेशनचे व्लॉग्स पण बनवू शकतो। म्हणजे हा एरिया आता असा याला आता भारी करणार आहे, ते जाऊन द्या। आता हे आत नेऊया आणि चेक करूया, अजून त्याला जोडायचं त्यासोबत। ह्याला 3 तास गेले काही, म्हणजे मोस्टली टाइम पण ह्याच्यात गेला ते खिळे नीट करण्यात। ये फ्रेम हो चुका है इतना, और इसको अभी ये लकड़ी से उसको स्टिक करेंगे उधर, ताकि वो एकदम फर्म बेस हो जाए। तो भाई जो लोग मिनी ब्लॉग्स देखते आ रहे हो उनको मालूम रहेगा कि अपन
एवोकाडो का सीड प्लांट किया अपन ने, तो वो सीड पे एक अपडेट है। तो गाइज आज हम देखेंगे कि एक एवोकाडो वहाँ से अपन आके इस पे डाल दिया ग्लास पे, और इसको कोम आ गए हैं, इसको आ गए हैं रूट्स, तो इसको थोडी देर और यहाँ पे ही रखेंगे। तर गाइज आजसाठी अपडेट आहे की इथं काम थांबलेलं आहे इथंच पॉईंटला, कारण की खाली जोडायला स्टँड बनवायचे पण ते कळत नाही आहे काय वापरावर त्यासाठी, ह्याला जोडायचं पण आहे, म्हणजे आपण उद्या बघूया। हे गाईज आज आहे डे 2 आणि आज आपलं एक डुओ ॲड झाला आहे। तर मी आधी सोलो खेळत होतो, आता डुओ आला आहे, तुम्हाला दाखवतो डुओ पार्टनर। हा तर गाईज अपडेट हा आहे की मी त्याला थोडंसं केलं आहे, अजून सपोर्ट दिला आहे, प्लस आता एक अंकल आलेत एक, ते अजून हेल्प करते ते, या तुम्हाला दाखवतो। जे आहेत ते अंकल, हे पहिले आमचे इथं काम करत होते, पण ते आता नाही करत, पण ते आज नेमके आलेत, मग त्यांनी हेल्प केलं आहे। त्यांनी ॲक्च्युली थोड्याने सांगतो। काहीच पहिला बघा एक शो यायचा इंजिनियर दिस नावाचा ZQ वरती, तसं सेम आता सेम फिलिंग येते आहे, असं वाटतं मी तो शोज बघतोय, सेम आता तसं तेच वाटतं। गाईज तुम्ही पाहू शकता आमचा इथपर्यंत अपडेट आहे। हे साईडचे जे प्लँक्स आहेत ते आपण काढणार आहे थोड्याने, ते बॅलन्स झाले। ते अंकलनी खूप हे केलं, म्हणजे हे लावलं सपोर्ट, खालचा सपोर्ट लावला नाही, हा मी लावला आहे, हा यांनी लावला, ते 2 लावले त्यांनी, आणि हे एक लावलं, पण खूप चांगलं झालं आहे। आता याला पेंट करून असं वाटतं थोडंसं जरा चांगलं रेड पेंट करू। गाइस वेलकम टू आवर डे 3 ऑफ डेकोरेशन। तो आज हमने थोड़ा भी ट्रायल एंड टेस्टिंग करेंगे कि क्या होगा। हम सोफे का भी एडजस्टमेंट कर रहे हैं, अभी देख रहे हैं कैसे कहा, और एक आध हम इधर भी डालेंगे कुछ, तो आपको दिखने में भी बहुत फालतू दिख रहा रहेगा ये, ऐसा लुक नहीं आया इसमें, अभी आएगा लुक। सो हे गाइस वेलकम टू डे 3। आज आहे डे 3, म्हणजे याचा आजच्या आपण स्टार्टिंग केली इंट्रो, थोडं आधी दुपार दाखवला, तर रात्री दाखवतो अपडेट काय करायचं। गाईज अपडेट आहे, आता आम्ही इथं चेक करतोय क्लोज कोणचं चांगलं वाटेल। इथं डेकोरेशन केलं आहे अपूर्वानी, आणि आता आपल्याला लाईटिंग पण करायची, लाईट्स खूप सारे आपल्याकडे, आपले ऑप्शन्स खूप सारे, बाई फुल भरलेत लाईट। आता थोडीशीच लावायची, खूप पण नाही लावायची, पण बघू आता असं चाललं आहे, असं लावायचं। ह्याला आपलं पेंट करायचं होतं, पण पेंटचा प्लॅन कॅन्सल केला आहे, कारण की जो पेंट आहे तो वाढणार नाही, कारण की पावसाळा खूप आहे, आणि तो समजा नाहीच वाढत मग तो कापडांना लागेल। तर काहीच आपण आहे मावशीकडे, आणि इथं गणपतीचं डेकोरेशन चालू आहे, तर तुम्हाला दाखवतो। तर इथं डेकोरेशन चालू आहे, हे बॅकग्राऊंड आम्ही तयार करतोय, इथं टेबल सेटअप होईल, तर थोड्या वेळाने भेटू। तो गाइस आज है डे 3 का एंड, तो मिलते हैं कल। आपण स्टार्ट केलं थोडं डेकोरेशन करायला, इथं मागं पांढरं कापड लावले, इथून साईडनी अजून एक कापड असं लावले, आता इथं चिटकवायचं आहे। तर गाईस तुम्ही बघू शकता एक साईड आपली बनलेली आहे, अजून अशी साईड आपल्याला अजून एक साईड लावायची, आप लोक असते। तर गाईज आहे आपलं काम आत्ता झालं आहे 70% झाले वाटते, 70-75, आणि आपलं 20% राहिलं, 20-30% राहिले खालचं कवर करायचे, वरती कापड पण टाकायचं जरा, आणि जरा इथं काय मी अजून लाईटिंग वगैरे लावलेत। जरा मी लाईट ऑफ करतो, म्हणजे तुम्हाला नीट दिसत, लाईट ऑफ केली आता तुम्हाला लाईट्स दिसतील, नाही तर लाईट चमकत, असे छोटे लाईट्स लावलेत, आणि इथं लाईट अशा डबल लावलेत। अजून लाईटिंग करायची आपल्या खाली, इथं जरा सामान ठेवले, ह्याला अजून क्लोथ लावायचं असं कवर करून, म्हणजे सगळं गायब होईल। तर गाईज डे 1 आणि डे 5 मध्ये बघा तुम्ही चेंज, डे 1ची क्लिप बघा,
आणि ही DFIची क्लिप बघा. असं वाटतंय की म्हणजे खूपच गेटअप आला याला. एक गणपती डेकोरेशन झालं आहे काहीच, पण अजून कम्प्लीट नाही झालं. सांग मम्मी, चांगलं झालं का चांगलं झालं. काय वाटतं केवढं झालं? 10 पैकी केवढे मार्क? 10 पैकी 10. आमचं डेकोरेशन झालं आहे तयार, तुम्ही पाहू शकता. तर आता इथं काय काय चेंज झालं सांगतो मला. हे माळा आलेत, हे पण आले, हे पण आलं आहे, हे दिवा आला, एक पाट चौरंग आला आहे. अजून याचं फायनल नाही केला कोणतं लावायचं आहे. हे पण नवीन आले, हे होतं आधीपासून, हे नवीन आले. हे मागचं पण नवीन लावले. लाईट्स तर होतेच आणि अजून एक खालची लाईट लावली आतमध्ये, पण त्यांनी आमचं जुगाड कळतोय. आता हे असं चेक करा, आता लाईट ऑन एक खालचीवाली, जाऊन ऑफ करा. हां, तर गाईज नॉर्मली असं दिसणार. आता चालू कर. हां, आता बघा, आता ह्यानी ते फ्लावर्स हायलाईट होते ते, पण ठीक आहे, एवढं काय नाही. पण आपल्याला असा लुक आला लाईटवाला. आम्ही ह्यावेळेस थीम आहे ना आमची पर्पल आहे. पर्पलचे मूर्ती, हत्ती, ॲक्रिलिकवाले हत्ती आहे, ते लावलेत आम्ही. अजून थोडं ॲड होईल ते हळूहळू. तर गाईज हा ब्लॉग इथे एंड होतो आहे. ब्लॉग आवडला असताना लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि उद्याचा ब्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे, आणि उद्याचा दिवस पण खूप स्पेशल आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये जो नेक्स्ट ब्लॉग येईल त्यात एक मोठी अनाऊन्समेंट पण आहे. एक नवीन चॅलेंज करायचं चाललं आहे माझं, तर ते बघा तुम्ही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी आउटरो सेकंड टाईम दिला. बाय. Yeah, everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now, I made mistakes but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone, that's the only way I know. Feeling low, about to blow back up.